मित्रांनो, महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत अनेक नाथ संतांनी आपल्या तपश्चर्येने आणि चमत्कारांनी भक्तांच्या मनात श्रद्धेचा दिवा पेटवला. त्यापैकीच एक महान नाथ योगी म्हणजे कणिफनाथ महाराज. असं म्हणतात की ज्याच्या मनात श्रद्धा आणि विश्वास असतो त्याच्यासाठी नाथ महाराजांची कृपा कोणत्याही संकटातून मार्ग काढू शकते. पण कणिफनाथ महाराज कोण होते, त्यांचा जन्म कसा झाला आणि त्यांच्या जीवनाशी जोडलेली अद्भुत कथा नेमकी काय आहे? चला जाणून घेऊया. पुराण परंपरेनुसार कणिफनाथ महाराज हे नाथ संप्रदायातील महान योगी मानले जातात. त्यांच्या नावाचा संबंध महान नाथ योगी परंपरेशी जोडला जातो. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्म, योग आणि तपश्चर्येची ओढ होती, अशी लोकपरंपरा सांगते. सामान्य माणसाला ज्या गोष्टी अशक्य वाटतात, त्या गोष्टी कठोर साधनेच्या सामर्थ्याने साध्य करता येतात, असा त्यांचा विश्वास होता. कणिफनाथ महाराजांनी अनेक ठिकाणी भ्रमण केले. जंगलात, डोंगरात आणि निर्जन ठिकाणी त्यांनी कठोर तपश्चर्या केली. अनेक दिवस अन्नपाण्याचा त्याग करून ते ध्यानधारणेत मग्न राहत असतं, अशी भक्त परंपरेत कथा सांगितली जाते. त्यांच्या तपश्चर्येची कीर्ती हळूहळू सर्वत्र पसरू लागली. एकदा एका गावावर मोठे संकट आले. गावातील लोक अनेक दिवसांपासून त्रस्त होते. पाऊस पडत नव्हता, शेती कोरडी पडली होती आणि गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली होती. गावातील काही लोकांनी कणिफनाथ महाराजांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. ते महाराजांकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, "महाराज, आमच्यावर मोठे संकट आले आहे. आमची शेती सुकत आहे. आमच्या घरात अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला या संकटातून बाहेर काढा." कणिफनाथ महाराजांनी शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. त्यांनी गावकऱ्यांना सांगितले, "संकटाच्या वेळी देवावरचा विश्वास सोडू नका, पण केवळ चमत्काराची अपेक्षा करू नका. श्रद्धेबरोबर प्रयत्न आणि एकमेकांना मदत करण्याची भावना ठेवा." गावकऱ्यांनी महाराजांचे शब्द मनापासून स्वीकारले. सर्वांनी मिळून गावातील जुनी विहीर साफ केली, पाण्याचे मार्ग मोकळे केले, शेतांची मशागत केली आणि एकमेकांना मदत करण्यास सुरुवात केली. काही दिवसांनी अचानक आकाशात काळे ढग जमले आणि जोरदार पाऊस सुरू झाला. कोरडी पडलेली जमीन पाण्याने भरून गेली. शेतांमध्ये पुन्हा हिरवळ दिसू लागली. गावकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. सगळे कणिफनाथ महाराजांच्या चरणी गेले. महाराज मात्र म्हणाले, "हा माझा चमत्कार नाही. ही तुमच्या श्रद्धेची, एकतेची आणि प्रयत्नांची शक्ती आहे." मित्रांनो, या कथेतून एक अतिशय सुंदर संदेश मिळतो. देवावर श्रद्धा ठेवावी, पण त्याचबरोबर स्वतःचे प्रयत्नही सोडू नयेत. कणिफनाथ महाराजांची शिकवण म्हणजे अहंकार सोडणे, मनावर नियंत्रण ठेवणे, संकटात धैर्य न सोडणे आणि गरजू व्यक्तीला मदत करणे. आजही महाराष्ट्रातील अनेक भक्त कणिफनाथ महाराजांना श्रद्धेने स्मरतात. त्यांच्या नावाचा जयघोष केला की मनाला एक वेगळीच शांतता मिळते, असा भक्तांचा अनुभव आहे. म्हणूनच जीवनात कितीही मोठे संकट आले तरी निराश होऊ नका. मनापासून प्रार्थना करा, योग्य मार्गाने प्रयत्न करा आणि विश्वास कायम ठेवा. श्री कणिफनाथ महाराज की जय. कणिफनाथ महाराजांची कृपा आपल्या सर्वांवर राहो. आपल्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या भक्त मित्रांसोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया एका नवीन भक्तिमय कथेसोबत. जय कणिफनाथ महाराज. आघ